प्रेक्षकांना सांगूया बातमी अर्थात नाशिकमधल्या एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची आहे। कारण प्रशासनानं मध्यरात्रीच नाशिक त्र्यंबक रस्त्यावरचा चिखल साफ करून टाकलेला आहे। त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर काल चिखलामुळे खूप अपघात झाले, जवळपास 100 ते 150 अपघात झालेले आणि प्रशासनानं तातडीनं चिखल साफ करून रस्ता वाहतुकीसाठी तो सुरक्षित करण्याची मागणी करण्यात येत होती। एनडीटीव्ही मराठीनं हा सगळा प्रकार समोर आणला होता आणि अखेर आपण त्र्यंबकेश्वरमध्ये एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट बघतोय। लगेचच रस्त्यावरचा चिखल मध्यरात्री साफ करायला घेतला। आता ह्या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया पुन्हा एकदा राहुलकडनं। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण बघतोय आपल्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय, मध्यरात्रीच कामाला सुरुवात केलेली आहे, काय अधिकची माहिती आपल्याकडे? सौरभ, आपण जर बघितलं तर आपण काही दिवसांपासून नाशिकच्या खड्ड्यांवर रस्त्यांविरोधात मोहीम चालवलेली होती। त्यामुळे आतापर्यंत 6 जणांचा बळी देखील गेलेला होता आणि काल श्रावण शनिवार असल्याने नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात रहदारी होती आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत होते। जवळपास 100 ते 150 अपघात नोंद झालेले होते। त्या ठिकाणी मी स्वतः वार्तांकन गेल्या असल्याने मला सुद्धा एका गाडीने त्या ठिकाणी टक्कर ही दिलेली होती। सुदैवाने मला त्या अपघातात मी बसवलं जरी असलं तरी प्रशासनाने या गोष्टीची तत्काळ दखल घेत संपूर्ण रात्रमध्ये हा संपूर्ण चिखल साफ केलेला आहे। कुठेतरी आता एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट बघायला मिळतोय। खरं तर आपण जर बघितलं तर श्रावण महिना चालू झाल्याने त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे। जवळपास 1 ते 1.5 लाख भाविक हे रोज आता त्र्यंबकेश्वरला येण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। नेमकं आम्ही त्र्यंबकेश्वरला यायचं का नाही हा देखील प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात होता, परंतु आता प्रशासनाने या सर्व बातमीची दखल घेत हा संपूर्ण चिखल या ठिकाणी रस्त्यावरून साफ केलेला आहे। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो एकीकडे कालची ही दृश्य आहेत, मोठ्या प्रमाणात जिथे अपघात होत होते काल जवळपास 100 ते 150 अपघात झाले। एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवताच आता मध्यरात्रीचा हा सगळा चिखल साफ करण्यात आला।